Hi everyone, welcome to episode 6. Today we are going to see egg curry. त्यासाठी आपल्याला पहिले एक बॉईल करून घ्यायचे आहे. त्याचं वाटण करण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याची उभा चिरलेला कांदा घालून त्याला गोल्डन ते ब्राऊन होईपर्यंत फ्राय करत राहायचं आहे. नंतर त्यात लसूणच्या 5 ते 6 कळ्या ॲड करायच्या आहेत आणि ते पण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. ते फ्राय झाल्यावर आपल्याला त्यात कोथिंबीर ॲड करायची आहे. सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मग त्यात आपल्याला ओलं खवलेलं खोबरं घालायचं आहे आणि पूर्ण मिश्रण हे व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करत राहायचं आहे. मग ते झाल्यावर आपल्याला एका मिक्सर जारमध्ये आपल्याला ते वाटण घालून त्यात थोडं पाणी ॲड करून आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी तेलात आपल्याला कढीपत्ता, तमालपत्र आणि कांदा टाकून फोडणी द्यायची आहे. नंतर त्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. ते व्यवस्थित आपल्याला कांदा गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. मग त्यात आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यात आपण घेतलेले मसाले टाकायचे आहेत. मी या हळद, हिंग, मालवणी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला घेतला आहे आणि आपण तयार केलेलं वाटण या मसाल्यात ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. मग आपला मसाला परफेक्ट कुक झाला आहे आपल्याला कळतं. मग त्यात आपल्याला आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला त्यात पाणी ॲड करायचं आहे. थोडी ग्रेव्ही मीडियम टू थिक असली तर चांगलं लागतं. मग त्यात आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आणि स्टर करत राहायचं आहे. आपल्याला त्याला उकळ काढून घ्यायची आहे. उकळी आल्यावर आपल्याला त्यात आपण बॉईल केलेली अंडी टाकायची आहे. परत एकदा झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. नंतर त्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. मग आपलं तयार आहे गरमागरम अंडा करी. अशाच नवीन रेसिपीजसाठी फॉलो करायला विसरू नका. डू लाईक, शेअर and subscribe to my channel. Stay tuned for such new recipes.